यंगस्टार चिखले हा संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झालाय. पण आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणता संघ इथे पुढे जाणार आहे. स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते, संपूर्ण हँडलिंग ज्यांच्या माध्यमातून होते, घर बसल्या आपण या सामन्याचा आनंद, पालेश्वरी चषकाचा आनंद घेऊ शकता अशी रित्वी लाईव्ह त्यांची संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे. तर रित्वी लाईव्हचं देखील आपण स्वागत करूया. त्याचबरोबर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी जे नेहमीच घेत आहेत ते सँडी डीजे सूरज चौधरी सँडी इथे आहेत, त्यांचं स्वागत आहे. पंचांच्या टायमिंग अलर्ट आहे, तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील पाटील सर मुरबी, हरचंद चौधरी सर वळवली आणि आमचे अशोक उलवेकर पाले, या 3 पंच आपल्याला ऑफिशियल पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत. आमच्या समेत स्कोरिंग डिपार्टमेंटमध्ये केतन बारशे पालेश्वरीचे, केतन तुझं देखील स्वागत आहे. चला सामन्याला होती सुरुवात. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये हा धमाका झालाय आजच्या रात्रीतील पहिल्या चेंडूचा. अतिशय चांगल्या पद्धतीने फेकलेला चेंडू, त्याच पद्धतीने इथे खेळण्याचा प्रयत्न सुंदर पद्धतीने पाहायला मिळालाय. अलॉंग द कार्पेट शॉट मिड विकेटला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय. तत्पूर्वी मात्र सिंगल एक आली आहे. विनोद माली आणि साजेस माली ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय किरणे संघाकडून, आणि सुएक पाटील आपल्याला गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळते शिरोडोन संघाकडून. आउटसाइड टू लेग स्टंप आहे. पंच भल्ल्यात आमच्याकडे अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच ही मिळेल अंश11 किरणे संघाला, आणि एका धावेनेशी मात्र धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचली आहे. हो जबरदस्त, क्या बात आहे, टायमिंग बेमिसाल, आणि आलाय हा एक पहिला दर्जेदार आजच्या रात्रीतील खणखणीत साजेस मालीच्या बॅट मधून षटकार. क्या बात आहे, जबरदस्त. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण पाहतोय. मस्त पालेश्वरी चषक म्हणून या स्पर्धेचं नामकरण आपण पाहतोय. दरवर्षी अतिशय थाटामध्ये ही स्पर्धा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. साजेश मालीचा जबरदस्त धमाका सुएक पाटील वरती. इथे मात्र त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल, दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. 9 धावा विदाउट लॉस. सुरुवात चांगली आहे. MIDC म्हटलं आणि MIDC तील संघ म्हटलं तर अंश11 किरणे संघाचा देखील एक आदराने नाव घेतलं जातंय. जबरदस्त हा इन्फॉर्म असलेला संघ आहे अंश11 किरणे. खऱ्या अर्थाने संघाचे बिग सपोर्टर्स, सन्माननीय सरपंच नक्कीच शैलेश माळी, आणि इथून मात्र आलाय चौकार. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या वरतून हा चेंडू गेलाय सीमा पलीकडे. चौकार. जबरदस्त. आणि इथे आता विनोद, साजेश नंतर विनोदने देखील थोडंसं आक्रमण करायला आता सुरुवात केली आहे. हो हो हो, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा महागडा ठरला असता की काय, परंतु इथे वाईट चेंडू आहे. 2 धावा मिळतील. 1+1 बघू शकता आपण रिप्लेच्या माध्यमातून. यस, कीपर कलेक्टिंग करण्याचा प्रयत्न करत होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला
आणि ते थ्रो देखील केला, परंतु थोडासा थ्रो बाजूला आलाय. त्याचा फायदा मिळाला 80 किरणे संघाला. 1+ म्हणजे 1+1 2 धावा. शॉर्ट ऑफ प्लेन पिक केलाय, जबरदस्त. पुन्हा मिड विकेटचा क्षेत्र, चेंडू सीमा पार, षटकार. अंदाजे पहिला षटक मात्र येथे अंशलवन किरणे संघाच्या बाजूने येताना दिसतोय, कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 चेंडूंमध्ये तब्बल 21 धावा जमा केल्यात. साजेश माले आणि विनोद मालीची जबरदस्त विस्फोटक फलंदाजी. फुलटॉस होता, इथे मात्र थोडासा घाईमध्ये पाहायला मिळाला. डॉट आला, शेवटचा चेंडू. पहिला षटक संपलाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या त्या 21 विदाउट लॉस. जबरदस्त अप्रतिम सुरुवात अंशलवन किरणे टीमची. सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. इथे सन्माननीय सुभाष पाटील शिरडोण यांचं आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. पालेश्वरी चषकामध्ये आपलं स्वागत आहे, यावं व्यासपीठावर. यस, धन्यवाद महागुरु. तर पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावात अंशलवन किरणे संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना 21 धावा. शिरडोन कल्याण डोंबिवली विभागातील हा संघ आहे. आणि शिरडोन म्हटलं तर शिरडोनचे आमचे मित्र शाहू पाटील, नक्कीच त्यांचं देखील स्वागत असेल लाईव्हच्या माध्यमातून. जर शाहू पाटील सामना पाहत असतील तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. महागुरु पाटील म्हटलं ना, तर जेव्हा मैदानामध्ये येतात ना, तेव्हा त्यांच्या कमरेला बॅग असते ना, त्या बॅगमध्ये अनेक समालोचकांसाठी चॉकलेट्स, पेन वगैरे आणि सर्व पंच सगळ्यांसाठी चांगला गोडवा देण्याचं काम मात्र ते करत असतात. ही एक त्यांची ओळख राहिली, तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर इथे धावफलकावरती धावा ते 21. आता मात्र संचित पाटीलचा वापर करण्यात आलाय शिरडोन संघाच्या माध्यमातून. कारण पहिला षटक जर पाहिला ना, तर अतिशय महागडा ठरलाय तो गोलंदाज सुयोग पाटील, कारण 21 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. पण तो साजेश माले आणि विनोद माली जोडी आपण पाहतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेमधून चेंडू गोलीच्या वेगाने जातोय, सीमा पलीकडे चौकार आलाय. जबरदस्त. आणि इथे मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती. विनोद माली 3 चेंडूचा सामना करत असताना तत्पूर्वी 9 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय या फलंदाजाने. गोलंदाज संचित पाटील पुन्हा एकदा 15-16 पावलांचा रनअप आपण पाहतो. आणि इथून पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पलीकडे गेलाय, चौकार. बॅक टू बॅक दूसरा. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. आणि खऱ्या अर्थाने संचित पाटील वरती देखील आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे फलंदाज विनोद मालीने. आता बघा, दोन्ही फलंदाज केतन शेम पोझिशन मध्ये पाहतोय, कारण सुरुवातीला साजेस माले 4 चेंडूमध्ये 13 वरती होता आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा पाठी होता तो विनोद. आणि आता मात्र या विनोदने देखील 4 चेंडूचा सामना करत असताना 13 धावांचं योगदान दिलंय. धावफलकावरती धावा त्या तब्बल 29 धावा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे, जजमेंट चुकलाय. एक नाही, दोन नाही, तर 3 खेळाडू आलेत आणि 3 खेळाडूंना मात्र हा झेल घेता आला नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्याचा फायदा मात्र मिळालाय तो फलंदाज विनोदला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धाव संख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. कारण त्यांना माहिती आहे, 80 नंबर किरणे संघाला माहिती आहे जास्तीत जास्त धावा इथे उभारणं गरजेचं आहे. जेवढ्या धावा करू तेवढा फायदा आहे ते त्यांनी ओळखले आणि सुरुवातीपासून आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि तो आक्रमण सध्या तरी तसा सुरू आहे. शॉट आपल्या पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय आणि आता चूक होणार नाही. आता चूक झाली तर मात्र ती माफी होणार नाहीये हा त्यांनी ओळखला आणि हा झेल टिपलाय. मात्र तंबूचा आश्रय दाखवलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 31 वरती. एक दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दुसरा पॉवर प्ले आपण इथे पाहतोय आणि कुठेतरी मनसुबा मात्र इथे सक्सेसफुल ठरतोय सध्या तरी अंश 11 किरणे संघाचा. त्यांना माहिती आहे पॉवर प्ले मध्ये किमान 25-30 धावा येणं गरजेचं असतं. त्या तरी ते येतात आणि इथे मात्र अजून विकेट येईल का आणि इथे जेल ड्रॉप या का मात्र शिरडोन संघाला महागात पडतील. कारण कुठेतरी गोलंदाज बघा सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले होते संचित पाटीलच्या. त्यानंतर मात्र त्याच गोलंदाजाने कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या चेंडूवरती झेल सुटला, 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र विचार केला तर चौथ्या चेंडूवरती झेल पकडण्यात आला आणि 5व्या चेंडूवरती देखील ही संधी होती. ती संधी मात्र सोडण्यात आली आहे. चुका होतात. आता मात्र झेल सुटला गेलाय. मंथन पाटीलने हा झेल सोडलाय. एक झेल मानसने सोडला होता, त्याने एक पकडला नक्कीच. शेवटचा चेंडू धावफलकावरती धावा त्या 32 आणण्याचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगले चेंडू हाताळलेत गोलंदाज संचितने. मस्त गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन कारण सुरुवातीला 2 चौकार आले त्यानंतर अप्रतिम कमबॅक. फक्त 11 धावा खर्च करतोय. धावफलकावरती धावा 2 षटकानंतर 32. लवली दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आर्यन स्पोर्ट चिरले विपक्ष बंटी स्मृती बेलवली. चला आमच्या पालेश्वरी कमिटीची नियमावली आहे. वर्तमान जी लढत मैदानामध्ये सुरू असतं ते पहिलं सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे आणि एक संघ उपस्थित असेल, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जर अनुपस्थित असेल आणि दुसऱ्या सत्राला जर सुरुवात झाली तर उपस्थित असणाऱ्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल दिला जाणार आहे. हो टू कमेंट्री बॉक्स संदीप पाटील सर. तर 2 षटकानंतर धावफलकावरती धाबा त्या 32-16ची सरासरी आपल्याला इथे पाहायला मिळते. आता मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 32 धावा आहेत. 3 षटकांमध्ये किती धावा येतील फलंदाज आपल्याला क्षितिज माली पाहायला मिळते. क्षितिजला मात्र जीवनदान नक्कीच मिळालंय केतन आणि साजेश माली मात्र इथे 13 वरती खेळतोय. गोलंदाज आता तेजस म्हात्रेला पाहतोय शिरडोन संघाकडून. लगातार 3ऱ्या गोलंदाजाचा वापर. 5 षटका आणि 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. या स्पर्धेचा हा नियम आहे. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे क्षेत्ररक्षक थोडासा स्किड झालाय.
नक्कीच बॅलन्स चुका केलाय नक्कीच, परंतु चौकार नक्कीच आलाय, प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे. तकदीर पाटील जो स्वतः संघनायक आहे, तर दुखापत झाली असेल तर थोडं कॅप्टन आहे या संघाला लीड करतोय तकदीर पाटील. आणि इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तेजस, समोर फलंदाज क्षितिज माली. हो हो, इथे मात्र स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याची संधी, दुसरी धावेचा प्रयत्न. हो हो, क्या बात आहे, अप्रतिम रनिंग द बिटवीन विकेट, अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. खरं अशाच धावा आमचे रुपेश उलवेकर नेहमीच घेण्यामध्ये प्रबल आहेत. 40+ जेव्हा त्यांचा आम्ही खेळ पाहत असतो, एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू म्हणून याची ओळख आहे. धाव संख्या 38 वरती जाऊन पोहोचली आहे. मस्त प्रयत्न होतात इथे अंश 11 किरणे संघाच्या माध्यमातून. क्षितिज माली आता मात्र किल्ला लढवण्याचं काम करतोय. हो, हा ट्रॅकर होता, इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, थोडासा ऑफ बाउन्स, डॉट चेंडू आलाय. बघा किती वेग होता, टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगावरती स्वार होऊन हा चेंडू होता तेजस म्हात्रेचा. डॉट आलाय. धाव संख्या स्थिर आहे 38 वरती 1. साजेश आणि क्षितिज ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय अंश 11 किरणे संघाची. फुल टॉस होता, मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमापार, आलाय हा चौकार. वर जाऊन पोहोचलाय. मस्त इथे प्रयत्न होतात, दुसऱ्या बाजूला प्रयत्न गोलंदाज देखील करतात, परंतु कुठेतरी थोडेसे खराब चेंडू इथे पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा मात्र उचलला जातोय. क्षितिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्षितिज केल्यासाठी सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आणि इथे मात्र गली फ्लाय स्लीपला मात्र हा झेल टिपला गेलाय. फलंदाज क्षितिजला परतावा लागेल आणि विकेट आली आहे तेजस म्हात्रेच्या नावावरती. गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सुनील दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. यावं व्यासपीठावर पालेश्वरी चषकामध्ये आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. चला बोलूया रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांकडे बोलूया. धन्यवाद महागुरु. तर अभिषेक आता मैदानामध्ये आलाय, अभिषेक माळी. तेजसा चेंडू लोअर फुल टॉस होता, मारण्याचा प्रयत्न आणि इथे लॉंगाच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. जोपर्यंत चेंडू अडकवला जातोय तोपर्यंत मात्र 2 धाबा इथे कंप्लीट होतात आणि या 2 धावेनिशी मात्र पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 44 धावा, 2 गडी बाद. चला पाण्याची पूर्तता करायची आहे, पाणी घेऊन जायचं बघा राखीव प्रतिनिधी. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. शिरले क्रिकेट संघाचे संगणकाला इथे आम्ही आमंत्रित करतो. चला लगेचच नाणेफेकी साठी संपर्क साधावं. बंटी 11 बेलवली, तुम्ही नाणेफेकी साठी संपर्क साधावं. तर 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 44 धावा. दुसरी रात्र आपण पाहतोय पालेश्वरी चषकाची. वर्ष 4 आहे आणि
अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन आपण पाहतोय. VIP डायस अतिशय सुसज्ज VIP डायस आपल्याला इथे पाहायला मिळते. एका बाजूला पालेश्वरी मातेचं फोटो आर्यन आहे. संदीप पाटील सर इथे आर्यन स्पोर्ट चेल्ली क्रिकेट संघाचे क्रिकेटर पालेश्वरी पालेबुद्रुक गावचे जावई परिवार सन्माननीय निर्दोष घरत यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. यस, क्या बात आहे. तर या नंतरचा जो सामना आहे आर्यन स्पोर्ट चिरले आणि बंटी स्मृती बेलवली आणि नक्कीच निर्दोष घरात म्हटलं तर अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आज देखील मैदानामध्ये 30 धमक उतरल्यानंतर त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो. निर्दोष स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. सन्माननीय गोमाशेठ माली धानसर, सदाशेठ पोरजी धानसर, धनंजय पोरजी धानसर आणि किशोरदादा पोरजी धानसर यांच्या वतीने पालेश्वरी चषकाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज तन्मय आलाय. तन्मय मात्रे ज्याने झेल टिपला होता मागच्या ओव्हरमध्ये, जो गलीमध्ये स्लिपमध्ये उभा होता आणि इथे मात्र या चेंडू जाईल सीमा पलीकडे. आलाय हा चौकार आणि वाईटचा इशारा. यस, चला चेक करायचं आहे. चेक करूया आपण. चला तिसरे पंच ते पाहतील. अशोक दादा उलवेकर नक्कीच येतील थोड्या वेळामध्ये. तर निखिल सरपंच साहेब तांडेल आणि महेश पाटील चेक करतायत. चला पंचांचे बघा तिसरे पंच आमचे मॅच रेफरी इथं पाहतो. निखिल दादा तांडे, विद्यमान सरपंच पाले बुद्रुक आणि महेश पाटील, एक आदर्श क्रिकेटर. इट्स फेअर डिलिव्हरी आहे. चला तर फक्त 4 धावा मिळतील बाईच्या स्वरूपामध्ये. वाईट नाहीये. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. तन्मय हो मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चकला गेलाय. त्याच्या खालून चेंडू सीमा पलीकडे. चौकार, मिस फील्डचा हा चौकार. चौकार आलाय. चौकार होते चौकार. फिल्डिंग कुठेतरी जर पाहायला गेली ना तर स्कायरा 11 शिरडोन संघाची अतिशय खराब झाली आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये. कारण बऱ्याच चुका होताना दिसत आहेत. कॅच ड्रॉप, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये अशा चुका ज्या पद्धतीने जे चौकार गेलेले आहेत. 15 ते 16 धावा अशाच. आणि इथे मात्र हा मोठा तडाखा फलंदाज साजेश माळीच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 58 वरती जाऊन पोहोचले. आमचे सर्वांनी प्रकाश भोईर उद्योजक यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा देखील कटआउट आपण पाहतोय. काल वळप येथे आपण नक्कीच त्यांना पाहिलं. हो इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उमेश टामिक स्टोक आणि साजेसला मात्र परतावा लागेल. विकेट आली आहे तन्मयच्या नावावरती. सुंदर झेल तिथे टिपला गेलाय सुयक पाटीलने आणि विकेट आली आहे.
तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय 58. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश गोंधले आता आलाय. एका बाजूला अभिषेक माळीला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला कल्पेश गोंधलीला पाहतोय. आता ही नवीन जोडी मैदानामध्ये आहे. तत्पूर्वी अभिषेक माळीचा जो विचार केला, एक चेंडूचा सामना करत असताना 2 धावांचं योगदान नक्कीच दिलंय त्याने. आता मात्र नवीन फलंदाज कल्पेश, परंतु इथे गोलंदाज आपण पाहतोय तन्मयला. आणि हा अख्खूर टप्प्याचा चेंडू सीमा पलीकडे आलाय, षटकार. क्या बात आहे. हा हायस्ट स्कोर आता अंशुलन किरणे संघाच्या नावावरती 64 धावा. काल हायस्ट स्कोर आपण 61चा पाहिला होता. आता मात्र आज पहिल्याच मॅच मध्ये सध्या तरी 64 झाल्या. 4 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 64 वरती 3. ठीक आहे. प्रत्येक संघ प्रथम फलंदाजी करत असताना हाच विचार करत असतो की किमान 5 षटकांमध्ये 55-60 पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. परंतु इथे 4 षटकांमध्ये तब्बल 64 आल्यात. पण अजूनही शेवटचा एक षटक बाकी आहे. या शेवटच्या एका षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कमीत कमी धावांपर्यंत रोखणं गरजेचं असेल ते स्कायरा 11 शिरडोन संघाला, कारण जास्तीच्या धावा मात्र इथे स्कोर कार्ड वरती सध्या तरी पाहायला मिळतात. गोलंदाज आता आलाय मयुरेश पाटील. चला पुढचे दोन्ही संघ रेडी राहा. तर आर्यन चिर्ले संघाचे कॅप्टन इथे निर्दोष घरत आहेत. तर बंटी स्मृती बेलवरी संघाचे कॅप्टनला सूचना आहे की आपण यायचं. या स्पर्धेचा एक नियम आहे बघा, तिकडे 2 धावा कंप्लीट होत आहेत, हातातून या धावा खेचल्या जातात, हेच म्हणावं लागेल. इनिंग संपण्या अगोदर तुमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे, अन्यथा समोरच्या संघाला टॉस विन आहे. चेंडू जोपर्यंत पहिला चेंडू पडण्या अगोदर तुम्ही येत नसाल तर. इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. रनआउट साठी पाहूया आपण, चेक केला जाईल. इथे चांगली टेक्नॉलॉजी आहे. रितवी 11 लाईव्ह स्पर्धा कव्हर करते, त्यांचं देखील आपण मनपूर्वक कौतुक करूया. चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. चार कॅमेऱ्यांच्या मदतीने स्पर्धा कव्हर केली जाते. यस नॉट आउट आहे. तर या 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे त्या 68 वरती. 68. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना बघा 2 चेंडूमध्ये 4 धावा कंप्लीट होत आहेत, कारण 2-2 धावा धावून काढल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कल्पेश आणि अभिषेक ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज थोडासा घाईमध्ये दिसतोय असे त्यांचे समर्थक सांगतायत. त्यांना देखील माहिती आहे का खेळाडूंपेक्षा समर्थकांमध्ये जास्त चलबिचल असते आणि इथे झेलची संधी आहे. चूक होणार नाही तकदीरकडून आणि हा झेल टिपला गेलाय. फलंदाज अभिषेकला परतावा लागेल. 68 वरती हा 4था विकेट.
अक्षय माली, अक्षय थोडासा दुखापतग्रस्त आहे. मागचे बरेच दिवस तो क्रिकेटमध्ये नव्हता, पण पुन्हा एकदा हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त असा हा खेळाडू आहे अक्षय माली. मैदानामध्ये आलाय. 68 वरती 4 आहेत. शेवटचा षटक सुरू आहे गोलंदाज मयुरेश पाटीलचा. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मात्र प्राप्त केलाय गोलंदाज मयुरेशने. चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय अक्षय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा षटक मात्र कुठेतरी एक कमबॅक दाखवला जातोय गोलंदाज मयुरेश पाटील करवी. कारण हे हवं होतं शिरडोन संघाला, कारण 4 षटकांमध्ये जास्तीच्या धावा आपण पाहिल्या होत्या, 64 पाहिल्या होत्या. त्यानंतर एक चांगला कमबॅक मयुरेशचा राहतोय. अलॉंग द कार्पेट लॉंगच्या दिशेने येस मिडॉनला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेनिशी मात्र धाव संख्या 69 वरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र शेवटचा एक चेंडू बघा, 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत ते मयुरेशने आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. यापेक्षा मोठा कमबॅक काय असू शकतो शिरडोन संघासाठी. अप्रतिम प्रयत्न केले गेलेत मयुरेश करवी. आता शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते कल्पेश. मोठा तडाखा इथे मात्र पाहूया काय नंबर येईल, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल टिपला गेलाय लोंगालच्या दिशेने. वाईडिस्ट लोंगालला हा झेल टिपलाय सुयोग पाटीलने आणि इथे मात्र परतावा लागेल ते कल्पेश गोंदलीला. आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला गेलाय. धावपलकावरती धावा आहे त्या 69-70 धावांचं आव्हान आहे. तर टॉस बॉक्स मध्ये आपण वळणार आहोत महागुरूंकडे. तत्पूर्वी दोन्ही टीम कॅप्टन या. चला थँक्स संदीप पाटील सर. इथे नाणेफेकी केली जाणार आहे. एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स चिर्ले, विपक्ष बंटी स्मृती बेलवली. तत्पूर्वी चला तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. सुभाष पाटील शिरडोन, सुभाष पाटील या. दिलीप दादा या. प्रशांत दादा पवार. आपल्या शुभास्ते पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करावं. संपूर्ण आमची कमिटी इथे पाहतो. जितेश म्हात्रे आहेत, दिलीप दादा भास्कर, माजी सरपंच प्रशांत पवार, निखिल तांडेल, विद्यमान सरपंच पाले बुद्रुक, शिरडोन गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुभाष यांचं पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आमचे प्रशांतदादा पवार आणि दिलीप शेठ भास्कर यांच्या शुभास्ते स्वागत केले जात आहे. चला चिर्ले क्रिकेट संघाचे संगणक बेलवली शेवटचा पुकार आहे. आता चेंडू विकेटवर पडल्यानंतर आमच्या कमिटीला विचार करावा लागणार आहे. सामना 5 षटकांचा खेळ होता की 4. तर पहिला सत्र इथे संपला गेला आणि पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अंशिलोमन खिरणे संघाची धावसंख्या आहे ती तब्बल 69 आणि 70चं टार्गेट मात्र इथे दिलाय तो स्कायरा 11 शिरडोन संघाला. बघूया 70 धावा जो पल्ला आहे थोडासा महागडा नक्कीच आहे. क्रिकेटमध्ये जर विचार केला तर 5 षटकांचा सामना असतो आणि अशा वेळेला जर किमान 65च्या वर धावा जातात त्यावेळेला थोडंसं अवघड, परंतु कधी कधी असे सामने नक्कीच चेसिंग करताना देखील समोरचा संघ हात तुटून पडत असतो आणि शिरोडन संघाला ते माहिती आहे. असे अनेक सामने त्याने देखील जिंकून दाखवलेले आहेत. तर हा सामना अतिशय चुरशीचा होईल या शंका नाहीये. 70चा पल्ला येथे पार पाडायचा आहे 5 षटकांमध्ये. 14च्या सरासरीने मात्र या धावा मात्र कुठेतरी उभ्या कराव्या लागतील. चला बेलवली टीम कॅप्टन वेल घ्यायचं नाहीये तुम्हाला.
चला चिर्ले क्रिकेट संघाचे संघनायक आणि बेलवली दोन्ही संघाचे आर्यन स्पोर्ट चिर्ले विपक्ष बंटी स्मृती बेलवली संघनायक या नाणेफेकीसाठी. चला नवीन फलंदाज इथे पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुयोग पाटील आणि राज पाटील ही जोडी या मैदानामध्ये आहे. आणि इकडे गोलंदाज आपण पाहतोय अंश इलेव्हन किरणे संघाकडून राज गोंधली. 30ला 70 आहे. चला राज गोंधलीचा वापर आपण इथे अंश इलेव्हन किरणे संघाकडून पाहतोय पहिल्या षटकामध्ये. तत्पूर्वी सुयोग आणि राज पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. सलामीची जोडी शिरडोन संघाकडून स्कायरा इलेव्हन शिरडोन यांना हा संघ इथे खेळतोय. बऱ्याच वेळेला रायगडामध्ये हा संघ येत असतो त्यावेळेला चांगला परफॉर्मन्स नेहमी देत असतो. आज मात्र MIDC विभागातून अंश इलेव्हन किरणे त्यांच्या समोर खेळतोय. ज्या संघाने बरेच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलाय तो अंश इलेव्हन किरणे संघ. एक बिग फाईट आहे. अपील नक्कीच झाले आणि तिकडे थोडीशी मिसफीलचा अभाव क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. वाह जबरदस्त. आणि इथे मात्र ही जबरदस्त विकेट एक वरती एक. मस्त गोलंदाजी राज गोंधलीची आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये तकदीर पाटील आला. आता तकदीरला मात्र त्याचं नशीब बदलवावं लागतील कारण त्याला माहिती आहे थोडासा धावांचा पल्ला मोठा पार पाडायचा आहे. त्यामध्ये विकेट देखील गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगला खेळ करणं गरजेचं आहे. खिलाडीच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होतोय. अपील नक्कीच होती स्ट्रॉंग अपील होती परंतु पंच देखील तेवढे अतिशय चाणक्य रीतीने उभे आहेत. त्यांना माहिती आहे बॅटला ब्रश करून चेंडू पाठी जातोय. चांगला क्षेत्ररक्षक तिकडे अक्षय गोंधलीचं राहिलंय. त्याने चांगला या अगोदर देखील चांगला प्रयत्न केला होता तोच अक्षय. आणि इथे मात्र राज अप्रतिम प्रयत्न करतोय स्वतः फॉलो थ्रो मध्ये. आणि इथे हो यस जर नॉनचा एंडला जर थ्रो आला असता आणि इकडे जर चांगल्या पद्धतीने आला असता तर नो डाऊट इथे फलंदाजाला परतावं देखील लागलं असतं. बऱ्याच गोष्टी होत्या या चेंडूवरती परंतु चांगला प्रयत्न राहिला राजचा. आणि त्याचबरोबर चांगली धाव देखील इथे कंप्लीट होतीये. चोरटी धाव नक्कीच आपण म्हणूया. या एका धावेने मात्र धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचली. एक विकेट तंबूच्या अष्ट्याला आपण पाहतोय. 70 धावांचा पाठलाग मात्र इथे करायचा आहे. बंटी स्मृती बेलवली टीमचे आमचे निलेश पाटील ते आलेले आहेत. निलेश स्वागत आहे तुमचं देखील. बऱ्याच दिवसानंतर निलेशला देखील इथे खेळताना आम्ही पाहू. यस अजून एक निर्धाव चेंडू बघा काय गोलंदाजी राहिली आहे. कारण प्रत्युत्तर जर मागचा जर पान पलटला प्रथम फलंदाजी अंश इलेव्हन किरणे संघाने ज्या वेळेला केली त्या वेळेला जर विचार केला ना पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा ठोकल्या होत्या शिरडोन संघाला. हो आणि इथे मात्र कल्पेश गोंधलीच्या वरतून चेंडू गेलाय. सीमा पलीकडे आलाय चौकार.
सँडी इथे नाणेफेक केली जात आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. आर्यन स्पोर्ट्स चिरले विपक्ष बंटी 11 बेलवली. या निलेश याचे आपण आमचे प्रशांत शेठ पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. ऑर्गनायझर आहेत. सामना 5 षटकांचा असेल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. चिरले विपक्ष बेलवली, बंटी स्मृती बेलवली, आर्यन स्पोर्ट चिरले. प्रशांत पवार आयोजक आहेत आमचे आणि त्यांच्या शुभास्ते नाणेफेकी ते संपन्न होत आहे. नाणेफेकीचा कौल बंटी 11 बेलवली क्रिकेट संघ. संगणक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय बॅटिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय. अनेक ठिकाणी आपण पाहतो नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणं पसंत करतात, परंतु आपण फलंदाजी स्वीकारलेलं आहे. या पाठीमागचं रिझन काय उद्देश असणार आहे? ग्राउंड सुंदर आहे, त्या म्हणजे चेसिंगला पण विषय असा आहे की आमचे प्लेयर्स पण थोडे ट्रॅव्हल करतात, त्यामुळे बॅटिंग घेतली. चला थँक्स. बेलवली क्रिकेट संघाने फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे. O2 संदीप पाटील सर. यस, धन्यवाद महागुरु. तत्पूर्वी इथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, त्या 6 धावा 1 गडीबाद. आणि इथे जर विचार केला तर आता अभिषेक माळीचा वापर आपण पाहतोय. तकदीर पाटील आणि राज पाटील ही जोडी मैदानामध्ये. सामना आता थोडासा जड होत चाललाय. तो स्कायरा 11 शेल्डोन संघाला टीव्ही चेंडू मध्ये अजूनही 64 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र हा मोठा तडाखा होता नक्कीच, परंतु काय फिल्डिंग केली आहे निखिल मालेने. आणि इथे घडलंय काय, थोडीशी सुस्ती दाखवली गेली आहे. पण बघूया आपण तिसरे पंचांकडे रेफर करण्यात आलाय की एक्झॅक्टली आता हा खेळाडू रनआउट आहे की नाहीये. कारण माझ्या मते तरी ज्या पद्धतीने बघत राहिला फटका मारल्यानंतर फलंदाजाला देखील थोडासा कॉन्फिडन्स होता की पार जाईल की काय. सध्याच्या घडीला असे ट्रेंड असतात की क्षेत्ररक्षक खूप चाणाक्ष रीतीने हा चेंडू अडकवतात आणि तसाच प्रयत्न मात्र तिकडे पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय बाउंड्री लगत आणि चांगला थ्रो देखील आलाय. पण आपण चेक करूया आता. पाहिला जात आहे नॉट आउट आहे. म्हणजे 2 धावा आता कंप्लीट होतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 वरती. 8 धावा म्हणजे 4 धावा माझ्या मते क्षेत्ररक्षकाने सेव्ह केल्यात. कारण जो उडी मारून चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केलाय तिकडे निखिल मालेने. असे प्रयत्न करावे लागतील. कारण मागच्या इनिंगचा विचार केला ना, जेव्हा स्कायरा 11 शिरडोन संघ क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळेला बऱ्याच चुका शिरडोन संघाकडून फिल्डिंग मध्ये झाल्या होत्या. पण इथे मात्र तसं होत नाही. हा मस्त चौकार आलाय फलंदाज तकदीर पाटीलच्या बॅटमधून. मगाशी आम्ही ज्यांचा उल्लेख केला, आमचे सन्माननीय पेंदर गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व प्रकाश शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हो, विकेट किपिंग मध्ये आपण अक्षय मालीला पाहतोय. थोडासा दुखापतग्रस्त नक्कीच आहे, परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना की मी कधी त्यातून सावरतो आणि कधी मैदानामध्ये जातो ही ओढ असते का चांगल्या खेळाडूला, आणि त्याच्याकडून नक्कीच पाहायला मिळते. बाकी देखील पेंदरच्या स्पर्धेमध्ये डे फॉर्मॅटमध्ये तर संपूर्ण तो बेडवरती होता, तरी देखील मात्र संघाच्या पाठी खेळ पाहण्यासाठी तो आला होता. आणि त्यावेळेला देखील आम्ही सांगितलं होतं की रेस्ट घेणं गरजेचं. 1 वर्ष जर तुमचा जरी गेला तरी हरकत नाही, परंतु तब्येतीला जपा हा महत्त्वाचा भाग आहे. आणि नक्कीच थोडासा आता स्ट्रगल तो करतोय, सावरतोय यातून. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर अक्षय अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये उतरू द्या. आणि इथे हा झेल घेण्याची संधी होती नक्कीच, थोडासा झेल कठीण होता, परंतु चांगला प्रयत्न निखिलचा राहिलाय तिकडे. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या 14 वरती. पहिला षटक राज गोंदलीचा जबरदस्त राहिलाय.
पहिला पॉवर प्ले कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी दाखवलं आणि दुसरा षटक मात्र दिलाय तो अभिषेक माळीवरती आणि अभिषेक देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 8 फक्त खर्च केल्यात 5 चेंडू फेकत असताना. तकदीर आणि राज पाटील मात्र ही जोडी मैदानामध्ये तुझ्याशी स्टँडिंग पारी ते खेळताना दिसते आणि हा मोठा तडाखा आहे, जबरदस्त चेंडू गेलाय, तकदीर पाटीलच्या बॅट मधून आलाय हा खणखणी षटकार. हॅलो, अरे त्या पोऱ्याची गाडी टॉर्चर का टॉर्चर ते हप्त्यावर आहे का रोख आहे? ए मामी तू चौकशी कर तसं काय पोरीचा तुझ्या गावाने लफरा हाय. ए मामी तू चौकशी कर तसं काय पोरीचा तुझ्या गावाने लफरा हाय. हा नक्कीच, कारण जेव्हा निघता ना त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी समजतात कशा कशाच्या चौकशा होतात त्या. म्हणून आयुष्यामध्ये जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत शांत राहा आणि चांगल्या पद्धतीने वागा. खरं हाताची बोटं सगळी सारखी नाही आहेत. तर आता 20 वरती 1-2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरसने धावा सध्या तरी पाहायला मिळतात स्कायरा 11 शिरडोन संघाच्या. चला आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांची अविस्मरणीय आठवण म्हणून ज्यांच्या वतीने गत वर्षाप्रमाणे यावर्षी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते प्रकाश भोईर पेंदर यांचं व्यासपीठावर आगमन. दादा मनपूर्वक आपला पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने स्वागत आहे. रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे यमराजदादा म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. ऑर्गनायझर आहेत, तुमचंही स्वागत आहे. यस, तर 18 चेंडू आणि 50 धावांची आता गरज आहे. त्यातून मात्र हा एक डॉट चेंडू आलाय. 16.66च्या सरासरीने आता मात्र या धावा बनवाव्या लागतील. 14 औसत आणि तिथून मात्र थोडासा चांगला कमबॅक दाखवलाय अंशुलमन किरणे संघाने. इथे मात्र क्षितिज मालीचा वापर आपल्याला पाहायला मिळतंय. 20 धावांवरती 1 आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 17 चेंडू येणारे 50 धावांची अजूनही गरज आहे. हो, इथे मात्र जबरदस्त तडाखा, स्क्वेअर लेगची दिशा निवडली. हा षटकार आलाय फलंदाज राज पाटीलच्या बॅट मधून. हो, क्या बात आहे, गुडघ्याचा वापर, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, चौकार. आता मात्र एक्सलेटर वरती ताव दिलाय. पण पाहतो ना समोर हायवे आहे, तिथून मस्त जात आहेत आणि तशा पद्धतीने मात्र आता हा फलंदाज लागलाय जबरदस्त. त्याला माहितीये कारण आता इथून जर मोठे फटके खेळले नाही ना तर मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. कारण अजून सामना बॅलन्स आहे. 15 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 धावांचं योगदान अजूनही 40 धावांची गरज आहे. म्हणजे कुठेतरी एक मोठी इनिंग साकारावी लागेल. अप्रतिम खेळ मैदानामध्ये रंगतोय. क्षितिज मालीवरती हल्ले चढवले जात आहेत. राज पाटील रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होत आहे. कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू येतोय डीप मध्ये, चांगलं प्रोटेक्शन. राज राहिला, एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या 31 वरती आता 14 आणि 14 मध्ये 39 धावांची अजूनही गरज आहे. जबरदस्त मॅच मध्ये रंगत आता निर्माण झाली आहे. तकदीर पाटीलने चांगला प्रयत्न केलाय. दुसऱ्या बाजूला राज पाटील चांगला योगदान देतोय
8 चेंडूचा सामना करत असताना राजने मात्र 16 धावांचं योगदान दिलंय. 7 चेंडूचा सामना करत असताना 14 धावांचं योगदान तकदीरने दिलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे, एका 2 डॉट चेंडू मात्र संपूर्ण मॅच मध्ये कमबॅक नक्कीच अंश 11 किरणे संघाचं राहील हे त्यांना माहिती आहे. आणि इथे मात्र आला हा डॉट चेंडू. आता मात्र येणारा पाहायला गेलं तर 13 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 39 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 39. तकदीर पाटील, हा चेंडू एक निर्णायक असेल. फुलटॉस आणि इथे मात्र जबरदस्त तडाखा, चेंडू सीमा पार, आलाय षटकार. अ, 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 12-33 समीकरण येऊन ठेपलंय. आता मात्र 16.5ची सरासरी नक्कीच पाहायला मिळेल का प्रश्न, कारण ज्या अनुषंगाने दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ट होतीये. 9 चेंडूचा सामना करत असताना तकदीर पाटील 20 वरती खेळतोय. त्याचबरोबर 8 चेंडूचा सामना करत असताना राज पाटील 16 वरती खेळतोय. कारण सुरुवातीला मोठा हादरा लागला होता टीम स्कायरा 11 शिरडोन संघाला सुयोग पाटीलच्या रूपाने, परंतु परिस्थितीला पूर्णपणे अनुकूल केलंय तकदीर पाटील आणि राज पाटीलने. कारण ऍज अ कॅप्टन म्हणून तकदीरला पाहतोय आपण मैदानामध्ये, संघर्षमय हा फलंदाजी इथे करतोय, जबरदस्त प्रयत्न. आता कुठेतरी अंश 11 किरणे संघाला देखील थोडासा टेन्शन आलेला आहे, कारण टेन्शन त्यांचा देखील वाढलाय. आणि या षटकामध्ये 17 धावा तब्बल क्षितिजने खर्च केल्या. कारण या स्पर्धेमध्ये कालपासून आपण सामने पाहतोय. केतन आम्हाला चांगली माहिती देतात की 50च्या वर एकही सामना इथे चेस झालेला नाहीये. म्हणजे आज हा प्रयत्न केला जातोय तो शिरडोन संघाच्या माध्यमातून, तो इथे सक्सेसफुल ठरेल का हा प्रश्न मात्र निर्माण झालाय. सुरुवात तर अतिशय चांगली धावसंख्या अतिशय चांगली दिली आहे ती अंश 11 किरणे संघाने. चांगला टार्गेट इथे उभा केलाय आणि त्याला प्रत्युत्तर देताना मात्र आता स्कायरा 11 शिरडोन संघ हा देखील कुठे पाठी नाहीये. मस्त मॅच मैदानामध्ये रंगते. 12 चेंडू 33 धावा. साजेश माळी आणि इथे मात्र लोअर फुलटॉस जमाण्याचा प्रयत्न, फाईन लेगची दिशा निवडले, चेंडू सीमा पार, आलाय हा चौकार. कारण ज्या पद्धतीने राज पाटील आणि तकदीर पाटीलने इथे अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय, जबरदस्त पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतीये. साजेश माळीचा वापर आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अप्रतिम मॅच मैदानामध्ये खेळणे वर्ष शिरडोन. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच हा वाईट साठी रेफर करण्यात आलाय. चला चेक करूया आपण. साजेश माळी जो गोलंदाज आपण पाहतोय, एक्झॅक्टली काय आहे हा प्रश्न निर्माण केलाय. 3ऱ्या पंचांची मागणी होतीये. 11 मध्ये 29 ची गरज असताना हा रिव्ह्यू घेण्यात आला. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे हा डॉट चेंडू येईल. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 29 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. तकदीर पाटील आणि राज खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज साजेश. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न आणि इथे मात्र घडलंय काय, होत्याचं नव्हतं आणि इथे तकदीरला परतावा लागेल. विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये.
अजयदादा मोरावकर पालेश्वरी चषकाचे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. आता साजेश मालीने मात्र एक चांगला कमबॅक देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण ज्या साजेशला माहिती आहे या षटकामध्ये जर जास्त धावा गेल्या तर सामन्यातून बाहेर जावं लागेल, हा प्रश्न मात्र निर्माण होता. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अभिषेक झेल वरती आहे, चूक होणार नाहीये आणि मात्र हा झेल टिपला गेला. आता मात्र अंश 11 खेळणे संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय. तर आता मात्र इथे पाहायला गेलं तर शिरडोन संघ पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील ते 7 आणि गरज आहे ती तब्बल 29 धावांची. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर, कारण 12 चेंडू आणि 33 धावांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती साजेश मालीच्या चौकार आला. त्यानंतर मात्र मागचे 4 चेंडू डॉट आणि त्यामध्ये 2 विकेट. अप्रतिम कमबॅक नक्कीच साजेश मालीने दाखवलाय. 7 चेंडू 29 धावांची गरज. अजून एक निर्धाव चेंडू आणि इथे मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत करतोय तो मात्र अंश 11 खेळणे संघ. येणारे 6 चेंडू 29 धावा. मजबूत झाली 80 किरणे संघाची. शिरडोन संघ थोडासा बॅकफूट वरती. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी शिरडोन संघाची अपेक्षा अतिशय चांगली नक्कीच पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर मात्र साजेश मालीने पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलवलंय. शिरडोन संघाचे आमचे शाहू पाटील हे देखील सामन्याला एन्जॉय करतायत. त्यांनी देखील महागुरु तुमचं कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे महागुरु असल्यानंतर विषयच नसतो. तर शाहू पाटील तुमचं देखील स्वागत आहे. पंकज मालीचा वापर मात्र आता इथे केला गेलाय. पंकज माली चे खेळणं म्हटलं तर खऱ्या अर्थाने ज्यांचं या संघावरती एक मोठा बरदस्त आधारस्तंभ खेरणे गावचे डॅसिंग सरपंच शैलेश माली, प्रदीप माली, त्याचबरोबर नाना प्रधान, सगळे या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत. आणि इथे मात्र आता 5 चेंडू आणि गरज आहे ते 29 धावांची. यानंतरचा सामना मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तो बंटी स्मृती बेलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आर्यन 11 चिरले या 2 संघांमध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट सामना असेल. निलेश पाटील ने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर यानंतरची बिग फाईट. आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 29 धावांची. संदीप पाटील सर खऱ्या अर्थाने बघा 80 म्हटलं तर पुरस्कर्ते शैलेश माली सरपंच खेरणे, प्रदीप दादा माली आणि सन्माननीय निलेश प्रधान घोट, छोटा सर्जा हिंद केसरी बैलाच्या मालक. तर शिरडोन स्कायरा म्हटलं आकाश पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेले संघ. चला सन्माननीय पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर इथे मात्र हा वाईट चेंडू आलाय पंकज मालीचा. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढतीये.
42 वरती जाऊन पोहोचले. 38 धावांची अजूनही गरज आहे आणि हा मात्र आलाय चौकार, परंतु जास्त फरक पडणार नाहीये कारण 28 धावांची अजूनही गरज, त्यामध्ये आलाय चौकार. 24 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 24 धावा. बघा चौथ्या षटकामध्ये जर धावा किमान 10 ते 15 जरी आल्या असत्या ना तरी मॅचमध्ये एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण इथे मात्र हा अतिशय चांगला चेंडू डॉट आलाय पंकज माळीचा. येणारे 2 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. आमचे सन्माननीय हेमराजी म्हात्रे हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. दिलीप शेठ वास्कर तसेच प्रशांत पवार नेहमीच आणि संपूर्ण पालेश्वरी ही मॅनेजमेंट कमिटी, त्याचबरोबर आमचे रुपेश दादा, सगळी पालेश्वरी क्रिकेट संघ त्यांचं नेहमीच आमच्यावरती देखील प्रेम राहिलं आहे. पालेश्वरी चषक असलं तर नेहमीच आम्हाला इन्व्हिटेशन असतं, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि इथे मात्र विकेट आली आहे. आता मात्र फक्त औपचारिकतेने भरलेला हा सामना आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती मात्र येऊन ठेपलाय तो अंश 11 किरणे संघ, कारण 1 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. चला मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र 24 धावाने हा सामना मात्र जिंकलाय. विकेट पंकज माळीच्या नावावरती आणि 46 वरती मात्र समाप्त झालाय तो शिरडोन संघ. चला थँक्स संदीप पाटील सर, पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 चे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचं इथे आगमन झाल्यानंतर पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. सन्माननीय कोलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नाथाशेठ आगलावे साहेब, संगीत रत्न जनार्दन आगलावे साहेब कोलवाडी, नामदेव भुईर पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. तर या सामन्याचा सामनावीर नक्कीच ज्याने 9 चेंडूचा सामना करत असताना